आपण जर बघितलं तर रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आता गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि एकूणच ही परिस्थिती पाहता आता नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना देखील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रामकुंड परिसरात असलेली अनेक लहान मोठे मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। खरं तर पुराचा इंडिकेटर समजला जाणाऱ्या दुतोंडी मारुतीच्या देखील आता कमरेला पाणी लागलेलं आहे आणि प्रशासनाकडून या ठिकाणावर असलेले दुकानं जे आहेत ते देखील आता हलवण्यात आलेले आहेत। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नाशिक शहरात पावसाला सुरुवात झालेली आहे। या पावसाळ्यातील गोदावरी नदीचा हा पहिलाच पूर म्हणता येईल। पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती आपल्याला या गोदावरी नदीची झाल्याचं पाहायला मिळत आहे। रामकुंडात हे पाणी जे आहे पावसाते पूर्णतः भरलं गेलेलं आहे। व्हिक्टोरिया ब्रिजवरून पाण्याचा विसर्ग जो आहे तो आपल्याला सुरू असल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। अशाच पद्धतीचा पाऊस जर आणखी चालू राहिला तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी देखील माहिती जी आहे ती आता प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असून या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांच्याकडून विशेष जी खबरदारी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।